तर आज राज ठाकरेंना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती गेलेले होते। या दोन्ही बंधूंची नक्की रणनीती काय ठरते आणि युती होते का हे पाहणं येणाऱ्या काळातच समजणार आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झालेली आहे। बैठकीला संजय राऊत, अनिल परबही उपस्थित होते। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये बैठक पार पडली। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थीवर गेल्याची माहिती। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती परवानगी मिळालेली आहे। राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार। उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जिल्हा प्रमुखांसोबत बैठक। राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर साधणार संवाद। तर मनसेची उद्या सकाळी 11 वाजता बैठक होणार। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंसोबत मनसेसोबतची चर्चा, मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतर पुढील निर्णय घेऊ, वडेट्टीवारांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा धसका घेतला। राजन विचारे यांची टीका। तर ठाकरे बंधू काहीतरी होणार असल्याच्या चर्चा पसरवतात, मात्र होत काहीच नाही। त्यांनी पालिका निवडणूक लढवावी, मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। अधिकृतरित्या आमच्या बैठका सुरू, ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्यावर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र पाहिल, मनसेच्या अविनाश जाधवांचं विधान। राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू किती पुढे जातात हे येणारा काळ ठरवेल। दोघांनाही आमच्या शुभेच्छा, केसरकरांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंमुळे महायुती सरकारला पालिका निवडणुकांची चिंता। राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवरती किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। समविचारी पक्षांसोबत जाण्याची आमची नेहमीच तयारी, प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करू, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया।